नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सहर्ष स्वागत आपल्या युट्यूब चॅनल मास्टर वैभवीमध्ये. आणि विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 20 फेब्रुवारी 2026 ला आता 10वीच्या विद्यार्थ्यांचा जो मराठीचा पेपर होणार आहे ना, त्याचा पेपर पॅटर्न कशा पद्धतीने असणार आहे. आता पेपर खूप जवळ आले, तर अद्याप जर तुम्हाला पेपर पॅटर्न समजलेलं नसेल तर तुम्ही त्याची स्मार्ट पद्धतीने प्रिपरेशन करू शकत नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये हा जो 20 फेब्रुवारीचा मराठीचा पेपर असणार आहे ना, त्याचा पेपर पॅटर्न पूर्णपणे समजून घेणार आहोत. त्याचसोबत विद्यार्थी मित्रांनो, 10वीच्या बोर्ड परीक्षेमध्ये म्हणजेच मराठीचा पेपर असेल किंवा इतरही पेपर असतील त्यामध्ये कोणत्या मिस्टेक्स करायच्या नाहीयेत हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, सुरू करूया आजच्या व्हिडिओला. आपल्याला फक्त 10 मिनिटात व्हिडिओला समाप्त करायचंय. विभाग एक असणारे विद्यार्थी मित्रांनो गद्य. आता विद्यार्थी मित्रांनो, गद्य म्हणजे काय, तर तुमच्या पाठ्यपुस्तकातील जे उत्तर आहे, तुम्ही एवढे दिवस जे चॅप्टर्स बघितले, जे धडे बघितले, त्या धड्यांवरती एक उतारा विचारला जाईल. त्यावरती काही प्रश्न असणार आहे. वरती तुम्हाला पॅसेज असेल म्हणजे उतारा असेल आणि त्या खाली प्रश्न विचारले जातील, तर त्याची तुम्हाला उत्तरे लिहायची असतील. अगदी सोपासा प्रश्न असतो हा. त्यामध्ये तुम्हाला एक पठित उतारा विचारला जातो, म्हणजे पाठ्यपुस्तकातील उतारा विचारला जातो, आणि एक उतारा पठित असतो, म्हणजे पाठ्यपुस्तकाच्या बाहेर येईल, जो तुम्ही आधी बघितलेला नसेल तशा प्रकारचा उतारा असतो आणि त्यावरती प्रश्न असतो. विद्यार्थी मित्रांनो, हे जे सेक्शन आहे ना, म्हणजे विभाग एक गद्य, याला विद्यार्थी मित्रांनो असतात 18 मार्क. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, या सेक्शनसाठी म्हणजे या विभागासाठी तुम्हाला 18 मार्क जे आहेत ते असतात. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, विभाग 2 पद्य. विद्यार्थी मित्रांनो, विभाग 2 पद्यमध्ये तुम्हाला कविता असतात, म्हणजे पाठ्यपुस्तकातील एक कोणती कविता असेल विद्यार्थी मित्रांनो, त्यावरती काही प्रश्न विचारले जातील. आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, अजून एक कविता असेल जिच्यावरती तुम्हाला रसग्रहण विचारलं जाऊ शकतं, किंवा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला कवितेवरती आधारित कृती विचारल्या जाऊ शकता. विद्यार्थी मित्रांनो, आम्ही तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चनचं ही पीडीएफ देणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला हे सगळे इम्पॉर्टंट क्वेश्चन्स तुमच्या 10वीच्या पेपरसाठी, मराठीच्या पेपरसाठी बघायला मिळणार आहेत. ही व्हिडिओ संपल्यानंतर ते पीडीएफ कसं डाउनलोड करायचं हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटला सांगेन. त्यामुळे तुम्ही सध्या तर पेपर पॅटर्न समजून घ्या. आता बघा, विभाग एक ज्याला गद्य 18 मार्कचा आहे. पद्याला विद्यार्थी मित्रांनो 16 मार्कचं वेटेज असतं. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो 16 मार्क असतात. कवितेवरती आधारित प्रश्न तुम्हाला विचारले जातात विद्यार्थी मित्रांनो, ज्यामध्ये तर तुम्हाला पहिले तर कवितेवरती आधारित प्रश्न असतात, त्यानंतर कवितेवरती आधारित कृती असते, ज्यामध्ये कविते कोणी लिहिली, म्हणजे कवितेचं नाव काय आहे ते विचारलं जातं, संकल्पना काय आहे, त्यामधील तुम्हाला शब्द वगैरे विचारले जाऊ शकतात. अशा पद्धतीने कवितेवरती आधारित कृती असते. त्यानंतर रसग्रहण हे करायला असतं तुम्हाला कवितेचं. त्यानंतर आहे विद्यार्थी मित्रांनो स्थूल वाचन. आता स्थूल वाचनासाठी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला 6 मार्क असतात. हा जो स्थूल वाचनाचं जे शिक्षण आहे विद्यार्थी मित्रांनो, यासाठी तुम्हाला 6 मार्क असतात. त्यामध्ये तुम्हाला प्रश्न विचारले जातात, परत 3 प्रश्न विचारले जातात, 2 प्रश्न सोडवायचे असतात. प्रत्येक प्रश्न 3 मार्कसाठी असतो. हे तुम्हाला पाठ करून जायचं असतं आणि अगदी सोपं असतं. जर पाठ करून गेला उत्तर लिहू शकता. आता स्थूल वाचन विद्यार्थ्यांना हार्ड का जातं, कारण त्यांच्या लक्षात राहत नाही वाचलेलं. तर आम्ही तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन स्थूल वाचनाचे विथ आन्सर्स देणार आहोत. बट ते पीडीएफ पेड असणार आहे. एक पीडीएफ फ्री असणार आहे, एक पीडीएफ पेड असणार आहे. दोन्ही पीडीएफ तुम्हाला कसे डाउनलोड करायचे व्हिडिओच्या लास्टला सांगेल. आता जाऊया पुढे. विभाग 4 असतो विद्यार्थी मित्रांनो भाषा अभ्यास. आता विद्यार्थ्यांना भाषा अभ्यास हार्ड जातं. भाषा अभ्यास मध्ये विद्यार्थी मित्रांनो ग्रामर असतं, आणि ग्रामरच तुम्हाला हार्ड जातं. ग्रामर मध्ये तुम्हाला समास असतं, शब्दसिद्धी असतं, विरुद्धार्थी शब्द असतो, समानार्थी शब्द, अशा प्रकारचे प्रश्न असतात, किंवा लेखन लेखन असा प्रश्न असतो तुम्हाला. तर भाषा अभ्यासमध्ये देखील तुम्ही आउट ऑफ मार्क्स मिळवू शकता. त्यासाठी मी तुम्हाला एक फ्री पीडीएफचं क्वेश्चनचं पीडीएफ देणार, इम्पॉर्टंट क्वेश्चनचं. ते सॉल्व्ह करा, ते समजून घ्या, म्हणजे तुम्हाला अजून अजून भाषा अभ्यास इझी जाईल. त्यानंतर असतं विद्यार्थी मित्रांनो उपयोजित मराठी. उपयोजित मराठीला विद्यार्थी मित्रांनो 24 मार्कचं वेटेज असतं. भाषा अभ्यासाला 16 मार्कचं वेटेज असतं, मी द्यायचं विसरलो त्याबद्दल सॉरी. 16 मार्कचं विद्यार्थी मित्रांनो इथे वेटेज असतं तुम्हाला भाषा अभ्यासला. आणि त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला विभाग 5 ला असतं 24 मार्कचं वेटेज. यामध्ये विद्यार्थी मित्रांनो पहिले तर 6 मार्कला तुम्हाला तर लेटर रायटिंग, म्हणजे तुम्हाला पत्र लेखन विचारलं जातं, त्यामध्ये औपचारिक करा, अनौपचारिक करा. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला याच्यामध्येच निबंध लेखन देखील विचारलं जात असतं. त्यासोबत सारांश लेखन देखील यामध्ये असतं. तर उपयोजित मराठीचा हा पार्क येतो विभाग 5 म्हणजे ज्यामध्ये तुम्हाला लेखन कौशल्य दाखवायची असतात तुमची. ओके, तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो ओव्हरऑल जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं, विभाग 1 साठी 18, त्यानंतर विभाग 2 साठी 16, त्यानंतर स्थूल वाचनसाठी 6, विभाग 4 साठी विद्यार्थी मित्रांनो 16 आणि विभाग 5 साठी 24. अशा पद्धतीने ओव्हरऑल तुमचा 80 मार्कचा 80 गुणांचा विद्यार्थी मित्रांनो पेपर बनत असतो. आणि जर तुम्ही स्मार्ट वेने प्रिपरेशन केली तर तुम्ही आउट ऑफ मार्क्स देखील या मराठीच्या पेपरमध्ये मिळवू शकता. तुम्हाला जे सेक्शन हार्ड जातं त्याबद्दल थोडक्यात बोलूया. विद्यार्थी काय चुका करतात, गद्य विभागामध्ये जर हार्ड पॅसेज आला त्यामध्ये खूप 1-1.5 तास व्यस्त होऊन जाता. तर तुम्हाला असं करायचं नाहीये. जर तुम्हाला यामधील प्रश्न लवकर सापडत नसतील तर तुम्ही काय करा, विभाग 2 ला सुरुवात करा. विभाग 2 कडे या, कवितेवरती प्रश्न आधारित प्रश्न सॉल्व्ह करायला सुरुवात करा. जर तुम्हाला इथे जमत नसतील तर त्याच्या वाट्याचे, म्हणजे त्याला जेवढे पेजेस लागणार तेवढे सोडून द्या आणि स्थूल वाचनला सुरुवात करा. डायरेक्ट स्थूल वाचनचे प्रश्न सॉल्व्ह करा. स्थूल वाचन जमत नसेल तर भाषा अभ्यास सुरू करा. परंतु वेळ वाया घालवायचा नाही. बोर्डाचा पेपर असं असतो, पॅसेज तुम्हाला सोप्पा विचारत नाही, काही वेळेला सोपा असतो, काही वेळेला तो अवघड असतो, तुम्हाला उत्तरे त्यामध्ये लवकर सापडत नाही. तर सापडत नसतील तर पुढच्या विभागाकडे तुम्ही आन्सर लिहायला सुरुवात करायची. त्यानंतर भाषा अभ्यास, व्याकरण मध्ये विद्यार्थी चुका करतात, तर व्याकरणला छान पद्धतीने प्रिपेअर करा. उपयोजित मराठीमध्ये पत्रलेखन करताना औपचारिक करा किंवा अनौपचारिक करा, त्याचा मायना कशा पद्धतीने असणार आहे हे प्रॉपर पद्धतीने समजून घ्या आणि त्यानंतर करा. सारांश लेखन करायचं असेल सारांश लेखन करू शकता. सारांश लेखन मध्ये अनेक विद्यार्थी ओळी सोडतात, परंतु मी अजून एक व्हिडिओ आणणार आहे 1 ते 1.5 तासाचा,
त्यामध्ये परिपूर्ण समजून सांगेल कशा पद्धतीने तुम्हाला सारांश लेखन करायचं आहे. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच बस. तुम्हाला आता इम्पॉर्टंट क्वेश्चन बद्दल सांगतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण 2 पीडीएफ देतो. एक असतं क्वेश्चन बँक, जे फ्रीमध्ये विद्यार्थ्यांना आपण देत असतो, ज्यामध्ये इम्पॉर्टंट सगळे क्वेश्चन्स मिळतात. परंतु मास्टर प्रिपरेशन गाईड एक पेड पीडीएफ आहे, ज्याची प्राइस तुम्हाला 120 ते 30 रुपयामध्ये जातं, ज्यामध्ये तुम्हाला विभाग 1 चे प्रश्न ते कशा पद्धतीने सोडवायचे याचं परिपूर्ण मार्गदर्शन, विभाग 2 सर्व कवितांचं काव्य सौंदर्य, रसग्रहण, आशय सौंदर्य त्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतं. सर्व कवितेवर आधारित कृती विद्यार्थी मित्रांनो त्या गाईडमध्ये तुम्हाला बघायला मिळतात. त्यासोबत विद्यार्थी मित्रांनो स्थूल वाचनाचे मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन्स विथ आन्सर्स सोबत तुम्हाला बघायला मिळतात. त्यानंतर विभाग 4 भाषा अभ्यास, व्याकरण कशा पद्धतीने सोडायचे त्याचे इम्पॉर्टंट क्वेश्चन विथ आन्सर्स सोबत बघायला मिळतात, जे की पेड गाईड आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो विभाग 5 मध्ये पत्रलेखन कसं करायचं, सारांश लेखन कसं करायचं याचं परिपूर्ण मार्गदर्शन विथ आन्सर्स सोबत मिळतं. तर फ्री पीडीएफ पाहिजे असेल किंवा पेड पीडीएफ पाहिजे असेल, सिंपल प्रोसेस आहे. प्ले स्टोर वरती जा, तिथं आपलं ऍप्लिकेशन आहे मास्टर वैभव हिरे. जसा लोगो तुम्हाला माझ्या शर्ट वरती दिसतोय, असाच लोगो तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो तिथे बघायला मिळेल. ते ऍप डाउनलोड करा. ऍप डाउनलोड केल्यानंतर तुमचा नंबर टाकून साइन इन करा. पेड पाहिजे असेल तर 12th वरती 10वी वरती क्लिक करा आणि मराठीवर मास्टर प्रिपरेशन गाईड वरती क्लिक करा आणि ते डाउनलोड करा. आणि फ्री पाहिजे असेल तर तुमच्या प्रोफाईलचं आयकॉन जिथे दिसते त्यावरती क्लिक करा. तिथे फ्री स्टडी मटेरियल ऑप्शन दिसेल, त्यामध्ये फ्रीचं क्वेश्चन बँक तुम्हाला मिळतं. तुम्हाला सर्वांनी या मराठीच्या पेपरसाठी खूप खूप शुभेच्छा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय. टेक केअर.